आता नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे द मॅग्निफिकेशन ऑफ द इमेज when an object is placed at a distance x from the principal focus of a mirror of focal length f is. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, मिररचं मॅग्निफिकेशन विचारलंय. द मॅग्निफिकेशन ऑफ द इमेज when an object is placed at a distance x. आता एक इमेज आहे चं मॅग्निफिकेशन केलेलं आहे when an object is placed at a distance x from the principal focus. की जेव्हा असणारा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट कुठे आहे ऍट अ डिस्टन्स x इतक्या डिस्टन्स वरती आहे. कशापासून? फ्रॉम द प्रिन्सिपल फोकस पासून ऑफ अ मिरर ऑफ फोकल लेंथ f is. तर काय असणार आहे बघा, ऑप्शन नंबर सी असणार आहे, फोकल लेंथ अपॉन x. सिंपल प्रश्न आहे. सेकंड क्वेश्चन, टू प्लेन मिरर्स आर इन्क्लाइंड ऍट एन अँगल थीटा. आता समजा दोन प्लेन मिरर्स आहेत. आता हे मिरर्स कसे आहेत हे बघा, ह्या दोन प्लेन मिरर्स आहेत. जसं की मी इकडे याच्या साईडला या पद्धतीने ड्रॉ करतो की याचं इकडे तोंड आहे, हे आणखीन एक मिरर आहे, याचं पण तोंड असं कुठं आहे, वरती आहे. म्हणजे हे दोन प्लेन मिरर्स आहेत, आर इन्क्लाइंड ऍट एन अँगल थीटा. त्यांच्यामध्ये असणारा जो अँगल आहे तो अँगल किती सांगितला, इन्क्लाइंड ऍट एन अँगल थीटा आहे. इट इज फाउंड दॅट रे इन्सिडेंट ऑन वन मिरर. आता बघा, हा रे इथं आला आणि तो इथं इन्सिडेंट झाला ऍट एनी अँगल, कोणत्या अशा अँगल मध्ये, तर इज रेंडर्ड पॅरलल टू इटसेल्फ आफ्टर रिफ्लेक्शन. आता तो इथून रेंडर झालेला आहे आणि इथून रिफ्लेक्शन होताना मूळचा जो इन्सिडेंट रे आहे त्याला हा रिफ्लेक्टेड रे कसा आहे, पॅरलल आहे. So rendered parallel to itself after reflection from both the mirrors, the value of theta is. आपल्याला इथे विचारले काय, तर त्या थीटाची व्हॅल्यू किती असा क्वेश्चन आपल्याला केलेला आहे. इन्सिडेंट रे आणि फायनली रिफ्लेक्टेड रे आर पॅरलल. बघा, इन्सिडेंट रे हा जो आहे तो इथून लाईट परत काय झाली, रिफ्लेक्ट झाली, ज्या मिरर मधून इथं रिफ्लेक्ट झालं तर या मिरर मधून परत ती रिफ्लेक्ट झाली. म्हणजे इन्सिडेंट रे आणि आफ्टर फायनली रिफ्लेक्टेड रे बोथ आर पॅरलल टू इच अदर. दोन्ही काय आहेत, पॅरलल आहेत. मग यांच्यामध्ये असणारा जो पॅरलल असल्यामुळे असणारा जो अँगल ऑफ डेल्टा म्हणतो आपण, तो जवळपास 180 डिग्री आहे. तो किती आहे, 180 डिग्री. सो फ्रॉम डेल्टा इज इक्वल टू, कसं फाइंड आउट करायचं, फॉर्म्युला काय त्याचा, 360 मायनस 2 थीटा. डेल्टा इज इक्वल टू 360 मायनस 2 थीटा. आता डेल्टाची व्हॅल्यू किती आहे, 180 डिग्री आलेले. सो इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 2 थीटा. सो देयरफॉर हा मायनस 2 थीटा मी इकडे घेतो, तो काय होईल, प्लस 2 थीटा होईल. हा 360 ऍज इट इज आणि हा असणारा 180 पलीकडे नेतो, तो काय होईल, मायनस होईल. सो 2 थीटा इज इक्वल टू 360 मायनस 180, 0, 16 minus 8, 2 minus 1, 1. So therefore theta is equal to 180 degree divided by 2. So theta is equal to 90 degree. म्हणजे आपला आन्सर किती येईल, सो द व्हॅल्यू ऑफ थीटा इज 90 डिग्री. ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट याच्यामधला क्वेश्चन आहे, इन रिफ्रॅक्शन the light waves are bent on passing from one medium to the second medium because in the second medium रिफ्रॅक्शन ज्यावेळी होतं त्यावेळी लाईट बेंड होते. कशी बेंड होते, केव्हा बेंड होते, ऑन पासिंग फ्रॉम वन मिडियम इनटू द सेकंड मिडियम. एका मिडियम मधून पास आउट झाल्यानंतर दुसऱ्या मिडियम मध्ये जात असताना बेंड होते. बिकॉज त्याचं कारण काय विचारलेलं आहे, बिकॉज इन द सेकंड मिडियम 4 पर्याय दिले. पहिलं म्हटलं आहे द फ्रिक्वेन्सी इज डिफरंट. फ्रिक्वेन्सी मध्ये डिफरंट असते, लक्षात घ्या. when ray of light travel from one medium into another medium असेल, परत आणि आणखी medium असेल, फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज. फ्रिक्वेन्सी कधीही बदलत नाही. फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज. ओके, मग पहिला ऑप्शन तर म्हटलं फ्रिक्वेन्सी डिफरंट, याचा अर्थ ऑप्शन हा करेक्ट नाही. दुसरं म्हटलंय कोएफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी इज डिफरंट. आता लक्षात घ्या, कोएफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी आणि असणारी ही जी काय लाईट त्या मेटल मधून जात असते त्याच्यामध्ये असणारे जे काय बेंडिंग होतं त्याच्याशी संबंध काही नाही. तिसरा आहे स्पीड इज डिफरंट. करेक्ट, एअर मीडियम मध्ये असणारं लाईटचं स्पीड, त्यानंतर असणाऱ्या दुसऱ्या मीडियम मधलं लाईटचं स्पीड हे डिफरंट असतं. हा पॉईंट करेक्ट आहे. चौथा आहे द अँप्लिट्यूड इज स्मॉलर.
तर लक्षात घ्या अँप्लिट्यूडचाही इथं काही हे नाही. मोस्टली काय आहे बघा, रिफ्रॅक्ट इंडेक्स आपण म्हणतो, बरोबर आहे का. मग एका मीडियम मधून लाईट दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं बोलतो. When ray of light travels from one medium into another medium, then refraction of light takes place. So therefore its refractive index is equal to speed of light in incident medium upon speed of light in refracted medium. याचा अर्थ स्पीड वरती ते डिपेंड आहे. ऑप्शन नंबर सी, the speed is different. Okay, next, fourth question. When light travels from glass medium to air medium, the incident angle is θ1. बघा, ज्यावेळी ग्लास मीडियम मधून एअर मीडियम मध्ये जात असेल, समजा ही ग्लास मीडियम आहे आणि रे ऑफ लाईट समजा कुठं असेल, इथं असेल. ओके, आम्ही नॉर्मल टाकला. रे ऑफ लाईट समजा इथं आहे. ओके, ही समजा काय आहे, सगळी ग्लास मीडियम आहे. then ray of light travels from glass medium into air medium. काय म्हटलेलं आहे मग, तर इन्सिडेंट अँगल इज θ1. तर हा अँगल जो आहे आपल्याला तो किती दिलेला आहे, जवळपास θ1 दिलेला आहे. बरोबर, अँगल किती दिलेला आहे, θ1 दिलेला आहे. अँड रिफ्रॅक्टेड अँगल इज θ2. आणि त्याच्यामध्ये असणारा जो रिफ्रॅक्शन होता हे लक्षात घ्या. आता इथून असं त्याचं काहीतरी रिफ्रॅक्शन होईल, तर हा अँगल किती दिलेला आपल्याला, θ2 दिलाय. द ट्रू रिलेशन इज, मग याच्यामधलं वास्तविक असं रिलेशन काय असेल ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता जर आपण एक्झाम्पल कडे जर पाहिलं तर लक्षात घ्या, when ray of light travels from one medium into another medium it changes its direction. मात्र जर समजा रे ऑफ लाईट एअर मीडियम मधून ग्लास मीडियम मध्ये जात असेल किंवा एअर मीडियम मधून एखाद्या डेन्सर मीडियम मध्ये जात असेल तर त्याची डिरेक्शन चेंज होते. ओके, मात्र एअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जात असताना द रे ऑफ लाईट विच इज बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल, ती असणारी जी रे ऑफ लाईट आहे ती कुठं बेंड होणार आहे, टुवर्ड्स द नॉर्मल. त्याचा अर्थ इन्सिडेंट अँगल हा जास्त असणार आहे. ओके, कुणापेक्षा, रिफ्रॅक्शन पेक्षा. मात्र इथं कंडिशन वेगळी दिली. इथं काय म्हटलं, when ray of light travels from, कुठून ट्रॅव्हलिंग होणार आहे, ग्लास टू एअर मीडियम, म्हणजे डेन्सर मीडियम कडून रेअरर मीडियम कडे. आता मात्र काय होईल, सो फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, सो इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. त्यामुळे ते नॉर्मल पासून काय होईल, अवे मूव्ह होणार आहे. सो इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, when ray of light travels from denser medium to air medium it bends away from the normal. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स हा लहान असेल आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा मोठा असेल. सो देअरफॉर हा θ2 काय असणार आहे, त्या θ1 पेक्षा मोठा असणार आहे. सो देअरफॉर θ2 इज ग्रेटर दॅन θ1. सो ऑप्शन नंबर बी. ओके, so whenever the light travels from glass to air, the incident angle is θ1 and refracted angle is θ2. So therefore the true relation is that θ2 is greater than θ1. Next, fifth question. Two immiscible liquids. आपल्याला दोन immiscible liquids दिलेले आहेत. Immiscible म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स न होणारे, वेगळे वेगळे असे. Two immiscible liquids of refractive indices 1.5 and 4/3 are filled in a glass jar. तर दोन इमिसिबल लिक्विड्स दिलेले आहेत आणि दोन्हीही असणारे इमिसिबल लिक्विड्स ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दिला आहे, पहिल्याचा 1.5 दिलाय, दुसऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दिलेला आहे, 4/3. आणि एका ग्लास जार मध्ये समजा हे आपण असणारे लिक्विड्स घेतले, ज्याची लेंथ किती दिलेली आहे, 6 सेंटीमीटर इतकी लेंथ दिलेली आहे. लाईट ऑफ सोर्स एस इज ॲट द बॉटम ऑफ द जार. हे बघा, या ठिकाणी असणारा हा 6 सेंटीमीटर आणि हा पण 6 सेंटीमीटर. याचा असणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 4/3. ओके, आणि याच्यामध्ये लाईट ऑफ सोर्स यस इज ॲट द बॉटम ऑफ द जार. समजा लाईट ऑफ सोर्स हा इकडे बॉटमला असेल, द ॲपरंट डेप्थ ऑफ द लाईट सोर्स विल बी. ओके, त्याचा आपला साधा फॉर्म्युला तो आपण यूज करू. ॲपरंट डेप्थ कशी करतो आपण, सो डी ॲपरंट इज इक्वल टू d1 अपॉन μ1 प्लस d2 अपॉन μ2. ओके, ॲपरंट डेप्थ कशी करतो, डी ॲपरंट इज इक्वल टू d1 अपॉन μ1 प्लस d2 अपॉन μ2. आता डिस्टन्स किती दिलं, 6 सेंटीमीटर आहे, अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 4/3 प्लस d2 किती आहे, 6च आहे, μ2 ची किंमत किती आहे, 1.5 दिलेली आहे. बरोबर आहे का. सो देअरफॉर
आता हा आपला फॉर्म्युला झाला d1 अपॉन μ1 प्लस d2 अपॉन μ2 हा फॉर्म्युला झाला. सो देयरफॉर 6 अपॉन 4/3 प्लस 6 अपॉन 1.5. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो बघा, हा जो 3 आहे तो कुठे जाणार आहे न्यूमरेटर मध्ये. सो 6 3 जार 18, त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये आहे असा 4 राहील प्लस आता हा 1.5 आपण कसं लिहू शकतो. 1.5 म्हणजे 3/2. 1.5 म्हणजेच काय 3/2. हा छेदामध्ये असणार तो परत अंशामध्ये जाईल म्हणजे 2 × 6 = 12 आणि छेदामध्ये किती राहणार आहे डिनॉमिनेटर मध्ये 3 राहील. सो अगेन हियर टू फाइंड आउट इट्स एलसीएम त्याचा लसन काढावा लागेल. सो 18 3 जार प्लस 4 × 12 म्हणजे 12 × 4 जार अपॉन 4 × 3 जार 12. सो 18 3 जार 54 आणि 12 4 जार 48 डिवाइडेड बाय 12. सो याची ऍडिशन घेतली तर किती येते 102 अपॉन 12. सो 12 8 जार 96. 102 minus 96 काय असेल ते 6 केलं तर 6 राहतं. त्यानंतर 6 च्या पुढे 0 आलं 60 झालं. 12 5 जार 60. सो आपलं येणारा आन्सर किती आहे 8.5 सेंटीमीटर. ओके, ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन ऑर्डर टू ऑब्टेन अ रियल इमेज ऑफ मॅग्निफिकेशन. बघा नेक्स्ट आपला काय आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम. इन ऑर्डर टू ऑब्टेन अ रियल इमेज ऑफ मॅग्निफिकेशन -2. आपल्याला रियल इमेज पाहिजे ज्याचं मॅग्निफिकेशन दिलेलं आहे -2 युजिंग अ कॉन्व्हर्जिंग लेन्स ऑफ फोकल लेंथ 20 सेंटीमीटर. आता आपल्याला कॉन्व्हर्जिंग लेंथ दिलेलं आहे. ते कॉन्व्हर्जिंग लेंथ 20 सेंटीमीटर आहे. वेअर शुड अन ऑब्जेक्ट बी प्लेस्ड. मग सांगा तुम्ही ऑब्जेक्ट कुठे ठेवायला पाहिजे असा प्रश्न आपल्याला विचारलेला. सो देयरफॉर प्रॉब्लेम नंबर 6. तर काय काय दिलेलं त्यानुसार आपण व्हॅल्यूज घेणार आहे. फॉर रिअल इमेज साठी मॅग्निफिकेशन किती दिले हो. सो मॅग्निफिकेशन m इज इक्वल टू किती आहे -2. मॅग्निफिकेशन किती आहे -2. ओके, त्यानंतर फॉर्म्युला आपला मॅग्निफिकेशनचा काय असतो. मॅग्निफिकेशन m इज इक्वल टू काय फॉर्म्युला f अपॉन u प्लस f. ओके, बघा रिअल इमेज जर असेल तर मॅग्निफिकेशन काय असतं -2 असतं. सो m इज इक्वल टू f अपॉन u प्लस f हा आपला फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला m इज इक्वल टू -2 जर असेल तर फॉर्म्युला बघा m इज इक्वल टू f अपॉन u प्लस f. सो मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू किती आहे -2 आहे. सो -2 इज इक्वल टू ओके -2 इज इक्वल टू f ची व्हॅल्यू काय राहणार आहे ॲज इट इज f आहे असंच राहील अपॉन u प्लस f ॲज इट इज. सो -2 सॉरी f ची व्हॅल्यू आपल्याला 20 सेंटीमीटर दिले u प्लस 20. आता हे जर सॉल्व्ह केलं तर हा जो टोटल डिनॉमिनेटरचा पार्ट आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल. -2 × u -2u -2 × 20 -40 इज इक्वल टू 20. ओके, so this -40 goes to that side. So 20 plus 40 that is 60. -2u is equal to 60. So -u is equal to 2 denominator 30 होईल. 60 upon 2 means 30. So u is equal to -30 सेंटीमीटर. याचा अर्थ त्याचा असणारा जे काय ऑब्जेक्ट आपल्याला कुठे ठेवावं लागेल -30 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्स वरती. त्यानंतर 7वा जो आपल्याला दिलेला क्वेश्चन आहे तो आहे 7th. काय म्हटले बघा, लाईट बीम इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम अ रिजन. आता इथे एक आपल्याला 7व्या क्वेश्चनमध्ये लाईट बीम दिलेले आहे. ओके, काय म्हटलं लाईट बीम इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम रिजन फर्स्ट टू रिजन फोर्थ. बघा रिजन फर्स्ट आहे का. ओके, तर इथं आहे हा रिजन फर्स्ट आणि त्या रिजन फर्स्ट पासून कुठं जाणार आहे तो रिजन फोर्थकडे जाणार आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन रिजन फर्स्ट इज पहिल्या असणाऱ्या पार्टची रिजनची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिले n0. त्यानंतर सेकंडची किती दिले बघा n0/2
2, थर्डची दिले n0/6 आणि फोर्थ दिलं आहे n0/8. द अँगल ऑफ इन्सिडन्स थिटा, अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिला आहे बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स इथं झालेला आहे तो किती दिलेला आहे, थिटा इतका दिलेला आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज थिटा. आता काय म्हटलेलं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स जर थिटा असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स थिटा असेल, फॉर विच बीम जस्ट मिसेस एंटरिंग रिजन फोर्थ इज. ओके, मग फॉर विच द बीम जस्ट मिसेस एंटरिंग रिजन फोर्थ असा प्रश्न विचारलेला बघा. लाईट बीम इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम रिजन फर्स्ट टू रिजन फोर्थ. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन रिजन फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ आर n0, n/2, n0/6 and n0/8 respectively. The angle of incidence theta for which beam just misses entering region fourth हा क्वेश्चन विचारलेला आहे. सिंपल आहे. आता याच्यामध्ये क्रिटिकल अँगल महत्वाचा आहे. सो क्रिटिकल अँगल जो आहे थर्ड पासून फोर्थ, हा बघा थर्ड पासून फोर्थ पासून, तर क्रिटिकल अँगल फ्रॉम थर्ड टू रिजन फोर्थ, थर्ड पासून फोर्थ पर्यंतचा कसा घेणार हो, साइन थिटा इज इक्वल टू याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपॉन हे, सॉरी उलट झालं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फोर्थ विथ रिस्पेक्ट टू थर्ड असं, म्हणजे n0/8 अपॉन n0/6. n0 कॅन्सल टू इच अदर. याच्यामध्ये काय होणार बघा, हे वरती जाईल म्हणजे 2 3 जार आणि 2 4 जार, 3/4. नो अप्लाइंग स्नेल्स लॉ. आता स्नेल्स लॉचा वापर करू आपण कुठे, इन रिजन फर्स्ट अँड रिजन थर्ड. हा रिजन फर्स्ट आणि रिजन थर्ड मध्ये स्नेल्स लॉचा वापर करू. सो n0 पहिल्या रिजन मध्ये बघा n0 साइन थिटा इज इक्वल टू, थर्ड रिजन मध्ये बघा काय आहे n0/6 साइन थिटा. सो देयरफॉर n0 ला n0 कॅन्सल, साइन थिटा इज इक्वल टू 1/6 साइन थिटा सी ॲज इट इज. सो 1/6 साइन थिटा सी ची व्हॅल्यू किती आहे, 3/4. सो हे सगळ्या टर्म कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील, साइन थिटा इज इक्वल टू 1/8. सो देयरफॉर थिटा इज इक्वल टू, हा साइन पलीकडे जाईल, थिटा इज टू साइन इनवर्स 1/8. ऑप्शन नंबर बी आहे. ओके, तर हे आपला 7वा क्वेश्चन. तर बऱ्यापैकी तुम्ही हे सगळे मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करा. याचे जे काय असणारे जे काही शीट्स वगैरे आहेत ती कॉलेजकडून अवेलेबल करून घ्या आणि मॅक्झिमम अभ्यास करा. कोरोनाच्या काळामध्ये जी सुट्टी तुम्हाला भेटलेली आहे याचा संधी करा. ओके, आता हे किती 10 मार्क्सला विचारलं जातं, 11 सगळा सिलेबस जनरली ओव्हरऑल 10-11च्या आसपास मार्क्सला, बाकीचं सगळं महत्वाचं 12वीचं आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.